खंडक्यांची कुजबुज, वेदनांचे अलगुज, नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश, राखेतून मीच नवा घेतला आकार, उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार, अवघाची हा संसार. सुगंधाबाईने गायधनी सरांविरुद्धची कंप्लेंट मागे घेतली. दोघा भावामध्ये यादवी युद्ध लावून देऊया. नाही म्हणजे मी तशी काडी लावलेलीच आहे. बँकवाले सुद्धा आता थांबायला तयार नाहीत. सारखा तगादा लावलाय. केव्हाही घरी येऊन तमाशा करते. डोक्यावरचं कर्ज चाललंय वाढत. अशा परिस्थितीमध्ये मुलीच्या लग्नाचं काढायची काही गरज होती का? मी हे कधीही विसरणार नाही सर, कधीही. आणि विसरूही नका. सचिन, तुम्ही मला नकार द्या प्लीज. नकार? पण का? कारण तुमचं कोणा दुसऱ्या मुलावर? नाही नाही नाही, तसं काही नाही. का मी तुम्हाला पसंत नाही का? नाही, असं अजिबात, असं खरंच अजिबात नाहीये. मग तुम्ही मेंटली प्रिपेअर्ड नाही आहात का लग्नासाठी? नो प्रॉब्लेम, डोंट वरी. मी थांबायला तयार आहे. येस. मी कसं सांगू तुम्हाला? म्हणजे आमची जरा अडचण आहे. पैशाची अडचण आहे आईबाबांची. म्हणजे काय झालंय की बाबांचा अनुदानाचा चेकच अजून आलेला नाहीये. ओ, चेक होय. अहो पण तो येईल की? नाही हो, नाही. म्हणजे खूपच अडचण आहे आमची सध्या पैशाची. त्याच्यात म्हणजे माझ्या लग्नाचा खर्च खरंच नाही परवडणार आहे आत्ता आम्हाला. आणि मी आईबाबांना सारखं सांगते पण ते अजिबात ऐकत नाही आहेत माझं. त्यामुळे नाईलाजाने मला तुम्हाला सांगावं लागते की मला नकार द्या प्लीज. ठीक आहे, चला आपण आज जाऊया. प्लीज. मी आत्ता हे जे काय सगळं बोलले ते इतर कुणाला नाही. नाही सांगणार कोणाला. थँक्स. जाऊया. झालं का बोलणं? हो, झालं. मग आता आपला निर्णय? कळवतो ना उद्यापर्यंत. ठीक आहे, मग निघू आम्ही.
अरे येतो. उद्या कळवतो गुरुजी, फोन करू. ओके. कसे वाटले लोक? बरे वाटले. विशेषतः मुलगा जास्ती चांगला आहे. मुलाची आई जरा जास्तच बोलत होती नी. असतो एकेकाचा स्वभाव. बरं काय वहिनी, कसं काय वाटला तुम्हाला मुलगा? छान होता. चांगला आहे की नाही? मला आवडला. हसतमुख आहे त्याला, उंच निंच. थोडक्यात काय, हे लग्न आता ठरल्यात जमाय. काहीतरी काय म्हणजे देण्या घेण्याची बोलणी व्हायची आहेत ना अजून. ती होतील ग. अहो मी काय म्हणते, झोपला नाहीत बाबा? झोपच येत नाही. तू जा बेटा, तू जा झोप. मला माहितीये तुम्ही कसला विचार करताय. अजून शाळेचं कर्ज फेडायचंय, बँकेचे हप्ते भरायचे. ह्या सगळ्यात तुम्ही माझं लग्न करणार आहात. कशासाठी बाबा? तुम्ही कुठून करणार आहात माझ्या लग्नाचा खर्च? तू काही काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. नाही बाबा, प्लीज मला नाही करायचं हे लग्न. बाबा तुम्हीच म्हणता ना की माझ्या 2 मुली म्हणजे माझे 2 मुलगे आहेत. मग आम्हालाही तुमची या घराची थोडीशी जबाबदारी उचलू दे ना. सावरी, तुम्ही काय नाही केलं आमच्यासाठी, तर आम्हालाही तुमच्यासाठी थोडंसं करू देत ना. पण बेटा, मला अजून आठवतंय बाबा, आई किती आजारी होती ना. वर्षभर अंथरुणाला खिळून होती. आम्ही किती लहान होतो तेव्हा तुम्ही आमच्या वेड्या घालण्यापासून ते डबे भरण्यापर्यंत सगळं काही केलं. आमची सगळी जबाबदारी घेतलीत. आता आम्हाला तुमची थोडीशी जबाबदारी घेऊ दे ना बाबा. माझं लग्न काय कधीही होईल. नाही, योग्य गोष्टी योग्य वेळेच व्हायला हव्यात. मुली मोठ्या झाल्या ना का त्यांचा हात जोडीदाराच्या हातात द्यायलाच लागतो. आणि मी तुझा हात चांगल्या जोडीदाराच्या हातात देईन यावर विश्वास आहे ना तुझा? बाबा माझा स्वतःवर जेवढा विश्वास नाहीये ना तेवढा तुमच्यावर. मग झालं तर चल, आता मला खरंच झोप यायला लागली. मी जाऊन पडतो. कसे वाटले रे तुम्हाला ते? चांगलेच आहेत नाही. पर्सनॅलिटी एकदम सॉलिड आहे ना.
आणि आपली ताई त्यांना तर नक्कीच आवडलेली असणार. मग लगेच नाही का सांगायचं, कशाला म्हणाले नंतर सांगतो म्हणून. तशी पद्धत असते ग. लगेच होकार दिला तर मग वरपक्षाचा भाव नाही का कमी होणार. हो, नाहीतरी ती बाई म्हणजे सचिनची आई, सचिन रावांची आई सांगतच होते ना, आम्हाला दुसरी मुलगी बघायला जायचंय. आता ताईहून चांगली मुलगी मिळणार आहे का त्यांना? नाही तर काय. हे पण तुला सांगू, आई ना मला नेहमी सांगत असते, लग्नाच्या बाजारात गुणांपेक्षा इतर गोष्टींना जास्त महत्त्व दिलं जातं. मुलगी काय म्हणे, गोरीच पाहिजे, तिचे केसच लांब हवेत, पत्रिकाच जुळल्या पाहिजेत. हे तर काहीच नाही. इतकेच तोळे सोनं पाहिजे, स्कूटर पाहिजे. अगं एवढ्याशा पेल्यापासून एवढ्या मोठ्या कपाटापर्यंत सगळ्या गोष्टी मागून घेतात हे मुलाकडचे लोक. मग यात मुलाचं काय कर्तृत्व आहे? एवढं सगळं जर फुकट मिळणार असेल तर मी माझ्या लग्नात एक कवडीही घेणार नाही. हा, जमलंच तर मुलीच्या आई वडिलांना हुंडा देईन, एवढी चांगली मुलगी मला दिल्याबद्दल. हो, तू बोलतोयस खरा. आई ऐकेल का? ऐकावंच लागेल तिला. नील, आम्ही तुला नक्की सपोर्ट करू. येस. ए, पण या सगळ्यामध्ये आपल्या पिक्चरला जायचं कॅन्सलच झालं. हो हो ग. आपण एक काम करूया, सचिन रावांशी ताईचं लग्न ठरलं ना की मग त्यांचाच खिसा कापू काय. ही आयडिया चांगली आहे. आणि ॲज इट इज आई काही आम्हाला पैसे देणार नाही. अरे पण काका देतील की. नेहा, शाळेत पैशांचा प्रॉब्लेम चालू आहे काकांच्या. हे पण याआधी असं कधी घडलंच नव्हतं नाही. कधीच नाही. मी त्या दिवशी आई बाबांना याबद्दल बोलताना ऐकलं. काय रे नील, आपण काही कमवत पण नाही. पण अंतरा, आपल्या दोघांनाही लवकरात लवकर खूप खूप पैसे कमवायला लागणार आहेत. का रे? 2 वर्षांनी हिचं लग्न. हिला खपवायला केवढा हुंडा द्यावा लागणार आहे. नील, शाण्या, बावळट, गप्प बस. अंतरा, त्यापेक्षा मी पळून जाईल. सावरे, हे सावरे. काका, बसा ना. काय झालं? काय? तुझं काहीतरी बिनसलंय सावरे. नाही काका. मला आधी वाटलं की तुला त्या सचिनच्या पाहण्याच्या कार्यक्रमाचं टेन्शन आलंय. काहीतरी दुसरंच आहे. काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? काका, आपल्या घरी एवढं पैशाचं टेन्शन असताना मी लग्नाचा विचार नाही करू शकत आहे. वेडी आहेस का तू? तू कसला विचार करतेस? हा तुझा काका आहे ना समर्थ. नाही काका, पण बाबा तुमचे कळलं. बाबा माझे पैसे घेणार नाही एवढंच ना. पण मी ठरवलंय या वेळेला मी त्याला विचारणारच नाही, त्याचं काय ऐकणारच नाही. अगं तुझ्या लग्नाचा सगळा खर्च मी करेन. मला काय हक्क आहे की नाही? सावरे, जशी मला नेहा तशीच तू नाही का? हो काका, तसं नाही हो, पण कसं आहे ना, तू कसलीही चिंता करायची नाहीस, कसलीही काळजी करायची नाहीस. तू कळलं? हा, आता तुला विचारच करायचा असेल तर तू सचिनचा विचार कर. ताई, सांग ना,
तुला झोप लागली की नाही रात्री? अंतरा, ए पण मला मात्र खूप आवडले हा ते. काय डॅशिंग पर्सनॅलिटी आहे आणि तुमच्या दोघांचा जोडा खूप 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 छान दिसत होता. खरंच. तुला आवडले नाहीत का ते? मला आत्ताच्या आत्ता सांग. मी बाबांकडे जाते आणि बाबांना सांगते ताईला ते आवडलेले नाहीयेत, पण मला मात्र एकदम पसंत आहे. काहीतरी काय बोलतेस? याचाच अर्थ तुला ते आवडलेत, हो ना? सांग ना. आता खूप वाह्यातपणा करतेस तू. गप्प बस गं. दुसऱ्या काहीतरी विषयावर बोल. दुसऱ्या विषयावर? ठीक आहे, आपण दुसऱ्या विषयावर बोलूया. मला सांग, आपल्या या गावाचं एकूण क्षेत्रफळ किती असेल? अचरटपणा करू, मार मिळेल तुला. शहाणपणा करू नकोस. मला सांग ना, ते काय बोलले? ते काहीतरी बोलले असतील ना तुला. काहीतरी म्हणजे असं काय? म्हणजे असं जनरल ग, म्हणजे काय? तुला असं वाटतं की मला अक्कल नाहीये, मला काही कळत नाही? नाहीच कळत तुला. माय डिअर सिस्टर, तुमच्या माहितीसाठी सांगते की यंदा मला 19वे वर्ष पूर्ण होणार आहे आणि 20वे लागणार आहे. हो, आपण बाबांना सांगूया. हा, आपली अंतरा खूप मोठी झाली आहे आणि गुडघ्याला बाशिंग बांधून अगदी तयार आहे. म्हणून माझ्या आधी हिलाच नवरा शोधा. अरे देवा, हा असला. काय तुम्ही बहिणी बहिणी कुठे जाताय? बहिणी बहिणीच जाणार. आम्हाला भाऊ नाही आहे ना सख्खा. तुम्ही येताय? ए नाही म्हणजे ते तू कशाला येते का तिच्या बरोबर सारखा सारखा? हा, मी किती वेळा तिला बोलते की मी सोडते म्हणून. काय आशावरी आहे ना? तेच तर, तुम्ही सोडतच नाही ना. काय अंतरा, उशीर होतोय. चल. बाय नंदू काका. संध्याकाळी भेटेलच ना. गुरुजी येऊ का? ये तुकाराम. काय काम काढलंस? नाही, काम असं काही नाही, पण तुम्ही नेहमीचा शिरस्ता मोडला. कोणता रे बाबा? ते फळ्यावर सुविचार लिहायचा. अरे हो. काय गुरुजी, याचाच अर्थ तुमचं मन थाऱ्यावर नाही बघा. सतत काहीतरी विचार चालू आहेत. अनुदानाचा चेक आला नाही ना? नाही, पण बरी आठवण केलीस. त्या गुलाबरावांना फोन करतो आणि विचारतोस काय प्रगती आहे ती. अरे तुका म्हणे त्यातल्या त्यात आजचे काम आजच करावे. हॅलो. हॅलो, कोण? गुलाबराव का? नमस्कार, मी प्रिन्सिपल मोहिते बोलतोय. हा नमस्कार गुरुजी. अहो तुमचंच काम चाललं होतं. आता फोनच करत होतो मंत्रालयात. काही बोलणं झालं का? अहो झालं म्हणजे होतंय की होणार काम ते. काय गुरुजी बघा, सौता मेल्या बिगर स्वर्ग दिसत नाही. हा नाही, बहुतेक मला जावं लागलं मुंबईला. तशी माझी लई कामं तुंबलेली आहेत. मग केव्हा निघताय? हवं तर मी येतो. नाही, नका 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 नका, तुम्हाला निष्करण फेरा पडणार. अहो माझे प्रयत्न चालू आहेत. आणि कसं आहे गुरुजी, खरं सांगायचं तर गुलाबराव, काय ते स्पष्टच बोला. नाही गुरुजी, मला नाही वाटत तुमचं काम एवढं लवकर होईल म्हणून. माझे प्रयत्न चालू आहेत, पण नाही, तुमच्या प्रयत्नांवर विश्वास आहे माझा. तुम्ही त्रास करून घेऊ नका. मी करतो काहीतरी व्यवस्था. ठेवू? हो हो. अच्छा. काय म्हणाले? तुकाराम, मलाच मुंबईला जावं लागेल. घ्या चहा, घ्या चहा, घ्या लवकर. सचिन, अहो आता आपल्याला त्या सावंतांकडे आणि संध्याकाळी चौधरींकडे जायचंय मुलगी बघायला. अगं आई, आज पुन्हा काय? अरे सचिन, एवढ्या मुली मीही बघितल्या नव्हत्या. तुझी आई तिसरी. आई प्लीज पुरे, आता पुरे. ह्या पुढे मी एकही मुलगी बघणार नाही. आतापर्यंत किमान डझनभर मुली पाहिल्या असतील मी. हो पण सचिन, त्या सगळ्या गोऱ्या आणि सुंदर होत्या की नाही, सांग बघू.
फक्त ती एक सोडून. हो, पण डोक्याने कमीच होत्या तुझ्या त्या गोऱ्या सुंदर मुली. अरे सचिन, असंच असतं. ज्या मुली सुंदर असतात त्यांना डोकं नसतं, आणि ज्यांना डोकं असतं त्या सुंदर नसतात. आता बहुतेक वेळेला दोन्ही नसतं. काय हो? हा, कळलं मला. इतकी काही निर्बुद्ध नाहीये मी. अरे दे, पण सचिन मला सांग बघू, आतापर्यंत पाहिलेल्या मुलींपैकी तुला कुठली मुलगी जास्त आवडली सांग. मला हं? आसावरी. आसावरी खरंच खूप आवडली मला. पण आसावरी? शी, मला तर ती मुलगी अजिबात आवडलेली नाहीये. अरे ते दिसायला सुंदर नाहीये, शिवाय त्यांची परिस्थिती काही चांगली वाटली नाही घरावरून. त्या बाबूरावाने आग्रह केला ना म्हणून मी तिथं आले, नाहीतर. प्रभा, मला तर त्या घरचं वातावरण, ते लोक आणि ती मुलगी फारच चांगली वाटली. तुम्ही गप्प बसा बघू, तुम्हाला काहीही कळत नाहीये. सचिन सचिन, अरे आटप लवकर, आपल्याला लगेच निघायचंय. उगाच रेंगाळत बसू नकोस. अहो, तो पेपर ठेवा खाली आणि चहा प्या लवकर, लगेच निघायचंय आपल्याला. तुम्ही मला नकार द्या.